पुण्याच्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीत प्रभावी पार्किंग व्यवस्था नसल्यानं रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहनं उभी केली जात आहेत। अनेकदा पुणे अहिल्यानगर महामार्गावरही वाहनं पार्क केल्यानं वाहतूक कोंडीसह अपघाताचा धोका वाढतोय। त्यामुळे औद्योगिक वसाहतीत प्रशस्त पार्किंग उभारण्याची मागणी होतीये। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन धुमाळ यांनी। पाहूयात। वसाहतीमध्ये उभा आहोत आणि आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे रस्त्याच्या दुतर्फा ह्या अनेक गाड्या पार्किंग केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। अनेक मोठे कंटेनर असतील, कार असतील, कंपनीमध्ये येणाऱ्या बसेस असतील, ह्या रांजणगाव औद्योगिक रस्त्यांवरती आपल्याला पाहायला मिळते। अनेक ठिकाणी ह्या अशा गाड्या पार्क केलेल्या आहेत। त्यामुळे रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर या रस्त्याच्या उकडेला गाड्या दिसतात। काही दिवसापूर्वी अशीच एक गाडी सुरू होऊन एक अपघात देखील झाला होता। रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास 2.5 ते 3 हजार एकरचा परिसर आहे। जवळपास 500च्या आसपास नामांकित कंपन्या या रांजणगाव एमआयडीसी परिसरात आहे। परंतु रांजणगाव औद्योगिक एमआयडीसी मध्ये वाहनतळासाठी जागा अपुरी आहे। रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये फक्त एकच वाहनतळ उपलब्ध आहे आणि वाहनतळाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील ही वाहने रांजणगाव एमआयडीसीतील जागोजागी रस्त्यावर लावलेले पाहायला मिळते। असे चित्र पुणे अहिल्यानगर महामार्गावर देखील दिसते। अनेक वाहने ही पुणे अहिल्यानगर महामार्गाच्या दुतर्फा लावलेली जातात। त्यामुळे पुणे अहिल्यानगर महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते। हे अवजड कंटेनर हे मोठ्या प्रमाणावर या औद्योगिक वसाहतीमध्ये ये जा करत असतात, परंतु त्यांना पार्किंगची ही एमआयडीसी कडून सुविधा उपलब्ध करून न दिल्यामुळे ही वाहने रस्त्याच्या किंवा एमआयडीसी मध्ये अशी उभी असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्याचाच फटका हा पुणे अहिल्यानगर महामार्गावर वाहतूक कोंडीत किंवा रांजणगाव औद्योगिक बसत असल्याचे चित्र पाहायला मिळतं। एमआयडीसी असेल किंवा प्रशासन असेल यांनी यामध्ये दखल घेत रांजणगाव औद्योगिक वाहनांसाठी अनेक पार्किंगच्या सुविधा किंवा वाहनतळांच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आता वाहनधारकांकडून होत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सचिन धुमाळ, LS मराठी, रांजणगाव।